पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंद समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वैवासित पावनाती वासती पंचानन समाना दया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असू वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान दयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असू आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका दयाची आचरणी नमनगा मद दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु दयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवारी कावतरला दयाची आपुळी दया छत्रपतीची आचरण कमली साष्टांग नमन करीत असो विठ्ठल जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी रांगत हा अंगणी माता जावळाची वेणी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषणी स्वाधिकार विश्वप्रिय साध्वी जनाबाई यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या जनाबाईंचा आहे. या अभंगाद्वारे साध्वी जनाबाई नमूद करतात ब्रह्मांडातला हा वैकुंठातला हरी यशोदेच्या घरी आहे. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी बालकत्व आहे यशोदेच्या घरी छोटा आहे चिमुकला आहे रांगत हांगणी माता जावळाची वेणी तो अंगणात रांगायला लागलाय. त्याच्या जावळाचं वर्णन केलं मालकाचं पायी पैंजन आणि वाळे हाती नवनीताचे गोळे पायात पैंजन आहेत हातामध्ये वाळे आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये चिमुकल्या लेकराला पायात पैंजन घालतात. उद्देश काय असेल मला तो माहित नाही पण शास्त्राचं फार मोठं तत्व आहे आपल्याकडे पुराणाचं तत्व आहे त्याच्या पाठीमागं. एका बाईला विचारलं लेकराच्या पायात चिमुकले चाळ पैंजण का बांधतात
तर त्या बाईनं सांगितलं, महाराज ते चलता चलता त्याचे पाय आपटत असतात, मग ते रुंजून आवाज येतो आणि त्या आवाजाच्या नादात ते चलतंय. ते म्हणलं काय हरकत नाही सखूबाई, तू असं समजू, तुला जे गोड वाटेल ते समजून घे, काही हरकत नाही. हातातले वाळे कशा करता असावा, काय असावा, त्याच्या पाठीमागं शास्त्र आहे. ते वाळे कशाचे असावा? शक्यतो बालपणी चिमुकल्या लेकरांना वाळे हे तांब्याचेच असावा. हातातले कडे असतील, पायातले वाळे हे बालपणात तांब्याचेच वापरत होते. आता पैशाचा कहर झाल्यावर, मोठं झाल्यावर कोणतं घाली जा, पण बालपणी मात्र चिमुकल्या लेकराला पायातला तोडा आणि ते वाळा असतो तो तांब्याचाच घालीत होते, तांब्याचाच. मला असं वाटतंय पूर्वीच्या काळात श्रीमंत लोक नव्हते असा काही भाग नसेल, पण श्रीमंताच्या लेकराला तेच होते. पण हल्ली आता लहानपणीच चांदीची घालायची सवय लागली, कारण तांब्याच्या धातूमधून जे मिळते फार मोठं नाविन्य आहे त्याच्या पाठीमागं. चला, मला ते सांगण्यासाठी नाही बोलिलं, एखादं तुम्ही बघत राहा कुठेतरी एखाद्या याच्यात ते तुम्हाला सापडेल. पण पायी पैंगण आणि वाळे, हाते नवनीताचे गोळे. नवनीत म्हणजे लोणी. माझ्या विटेवरच्या मालकाने द्वापार युगात घेतलेला अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या हातात लोण्याचा गोळा आहे. धन्य यशोदा ती माय, दाशी जनी वंदीपाय. साध्वी जनाबाई म्हणतात खरोखर ती यशोदा धन्य आहे. आणि म्हणून जनाबाई म्हणतात मी त्या यशोदेच्या चरणी नतमस्तक होते. असं काय असेल त्या यशोदेकडे बघू, आपण जसा वेळ भेटेल तसं बोलण्याचा प्रयत्न करू. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनाट परंपरा, भगवान मारुतीरायांचं अधिष्ठान, भगवान जामवंतजी भगवंताचं अधिष्ठान. हे काही सामान्य व्यक्ती नव्हती, कृता त्रेता युगातले अधिकारी लोक होते. मारुतीराय असतील, जामवंत असतील, फार मोठं नाविन्य आहे अधिकारी लोकांचं. यांच्या कृपाप्रसादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानदान, अन्नदान सोहळा, या परम पावन सोहळ्यात आजची प्रसादाचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलेला आहे. माझं महत् भाग्य. मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने गावातली ही किनगाव चौफुला नगरीतली जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. मगाशी काळे महाराज मला फोन करत होते. बर, तुम्हीच करत होते. आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण काळे महाराज फोन करायचे. रूपानं गोरे, आडनाव काळं. छान, तुम्हालाही धन्यवाद. तारखेच्या संदर्भात सतत 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 गणेश महाराज परतूरकर संपर्क करत होते. मी इकून आल्यामुळं, नाही तर तिकून आलो असतो तर त्यांना घेऊन आलो असतो. महाराजांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेला तुम्ही सर्व श्रोता वर्ग, सर्वांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. हरिभक्तीपरायण गणेशानंदजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी आहेत. इथेच त्यांची पर्णकुटी साधना चालू आहे. गणपत्य आश्रमाचे आहेत ते, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. आमच्या हरिभक्तीपरायण ज्यांनी चाल म्हणली, तुळशीराम महाराज, त्यांच्यासोबत विष्णू महाराज आणि आमच्या बाजूचे अशोक महाराज, जेठे महाराज आदी करून सर्व हिनेकरी, ते तुतारीवाले, तुळशीवाले, अगदी सगळे आणि चोपदार सर्वांना प्रणाम करतो. मला वाटते ज्यांनी मला ओटीत घेतलंय, यायचं कसं आबा इसरायचं आहे का नाही? हा ना. हनुमानराव काळवणे, बापूराव काळवणे आणि नारायणराव काळवणे, या तिन्ही यजमानांना, हनुमंतराव असतील, बापूराव असतील आणि नारायणराव असतील, त्यांचं आडनाव मला वाटते काळवणे आहे. या तिघांनाही कोटी कोटी धन्यवाद. या तिघांमुळं मला इथे येण्याचा योग आला. या एवढ्या मोठ्या ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व परिसरातून आलेल्या वारकऱ्यांचं मला दर्शन होतंय. माझं महत् भाग्य. धरणी आमचे
डोंगरे आबा सुद्धा या परिसरात कीर्तन कुठंच सोडत नाही. त्या दिवशी पिंपरीला आलो त्या दिवशीच सांगितलं इथल्या कीर्तनाला आले, त्यांनीच रस्ता दाखवला. जरासं चुकून गेलो तो पुढं, फोन केला वापस या म्हणजे महाराज. आबांनाही धन्यवाद. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आबा एक फार मोठं नाव होतं पैठणे बापूंचं. आमच्या बापूंचे चिरंजीव आमचे श्रीरामजी पैठणे, रमेशरावजी पैठणे, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्या दिवशी कीर्तनाला आले, आजही आले. असे तुम्ही कीर्तनात आले की आम्हाला असं वाटते बापून तुम्हाला काहीतरी फोन गेले. विठाला विठाला शिस्तबद्ध कार्यक्रम, नाविन्य. एखाद्या मुलीच्या लग्नात बाप जितक्या आवडीनं प्रयत्न करतो, आवडीनं सायास करतो, आपल्याकडे पाहुणे यावा, ती आलेली पाहुणे आनंदानं घरी जावा, आपल्याला आशीर्वाद देऊन जावा, आपलं कौतुक करून जावा, असं मुलीच्या वडिलाला वाटत असतं. त्याच्या कितीतरी पटीनं तुम्ही गावकरी मंडळींनी एकाच वेशातल्या साड्या, कलरच्या साड्या, मावल्या नेसलेल्या, वारकऱ्यांचं स्वागत, एवढी मोठी ही सगळी गुरुजन आपली गावातली तरुण मंडळी माझ्या वारकरी संप्रदायाच्या पोशाखामध्ये आहेत. कधी कधी चाल म्हणणाऱ्याला काळी पॅन्ट असते, पण आपण त्याला काही म्हणत नसतो, कारण त्याला गावकऱ्यानं बदिलेलं असतं ना. आपण कशाला हिचकाव आहे का नाही. आपण त्याला काय म्हणावं तर ते आपल्या गाडीवर दगड आणायचा, फुकटच घेणं. भरक्याच्या जवळ नाही गेलं पाहिजे माणसानं, अंग भरत असतं. आपण कशाला काय, कोण कोणाला, माणसं कोणाला बोकांडीवर घेतील काही सांगताच येत नाही. एकाला चांगलं गाता येत होतं पण त्याचा मला वास येऊ लागला. मी यजमानाला म्हणलं याचा वास आला, तुम्हाला माहित नाही म्हणले ते पट्टीतला गायक आहे. अरे दारू पितून सोडल्या, तो गाव तर नरकाला जाईल, पण परिसरात जितके लोक आले ते बी उलट ना. तो अशा ठिकाणी पैसे खर्चू नकोस ना. विठाला विठाला म्हणून माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या ह्या सोहळ्यामध्ये, मारुतीरायच्या सोहळ्यामध्ये, जामवंतजीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या सायासाने पांढरे शुभ्र कपडे शिवून सर्व वारकऱ्यांचं स्वागत करण्याकरता थांबले. तुम्हाला सुद्धा प्रणाम. चौतारांना प्रणाम. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. साध्वी जनाबाई सांगतात की जगाचा मालक हा वैकुंठातनं यशोदेकडे. सरळ नाही आला, वैकुंठातनं देवकीकडेच गेला. तरी पण यशोदेकडे का शंका आहे. माझ्या साध्वी जनाबाईंना काही तात्विक लोकांचा प्रश्न आहे. आई साहेब, 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्र वैकुंठातनं कौशल्या मातेच्या हृदयी जन्माला आले, अयोध्येत आले. भगवान परशुरामांचा जन्म झाला आईच्या पोटी, भगवान वामनांचा जन्म झाला आईच्या पोटी. ही सगळी जी अवतार आहेत ना, प्रत्येक वेळेस जगाच्या मालकाने आपल्या मातेच्या पोटी जन्म घेतला. तो मत्स्य अवतार असेल, तो कच्छ अवतार असेल, काय असेल. पण असं एकमेव का झालं की भगवान विष्णू परमात्मा देवकीकडे प्रगट होऊन सुद्धा यशोदेकडे का गेले. जनाबाई सांगतात त्याचं फार मोठं कारण आहे. मी नेहमी सांगत असतो, काल्याचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. आबा त्याला बाकीचं सरकतच येत नाही. एक जण म्हणलं काल्याच्या कीर्तनात कवा कृष्ण कवा कृष्ण, मग सतार भाई सांगायचा का? नालायकीस का काय तो? अरे काल्याच्या कीर्तनात कृष्ण सांगावं लागेल ना सोहळ्या. काही कसं सांगताय, नियम आहे, नियम आहे ना. अहो जेवारी पाडायला दिली म्हणला गहू कस का नाही, तुला जेवारी पाडायला सांगितली, तू गव्हाचं कशालीच काय. काल्याचं कीर्तन हे बंदिस्त असते, प्रसादाचं कीर्तन. देवानं जे गोकुळात चरित्र केले ते सांगायचं असतं. तरी पण अभंगावर कधी कधी वेगळ्या पद्धतीनं कलाटणी देऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कौतुकजन्य चरित्र आहे, नवलजन्य कौतुक चरित्र आहे.
नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे. नवले 8व्या अवतारामध्ये फार मोठं नाविन्य आहे. एखाद्या आईला बालक झाला असेल आणि ती आई लेकराला जन्म देऊन जर मृत्यू पावली असेल तर लेकरू कोणाकडे जाईल? त्याला मावशी सांभाळेल काळे भाऊ. त्या लेकराला वडिलाची आई ती आजी सांभाळेल किंवा आईची आई ती आजी सांभाळेल, आई जर वारली असेल. अन्यथा दोन्ही जरी नसतील तर अनाथांची अवस्था केलेली तिथं होईल. पण असं शक्यतो होत नाही. कोणी ना कोणी नातेवाईक त्याला सांभाळत असतो. पण मी तर वेगळं आहे हो. इथे आई जिवंत आहे, वडीलही जिवंत आहेत. पुन्हा सामान्य आई वडील नाही. तो वडिलांचा जर विचार केला भगवंताच्या वसुदेवाचा तर त्या वडिलांचं ज्ञान मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. ज्ञानी माणसं कोणाला म्हणत असतात? दुःख पचवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला ज्ञानी म्हणत असतात. दुःख न सहन करून जो आत्महत्या करतो तो अज्ञानी आहे. दुःख ज्याला सहन होत नाही आणि तो देहत्याग करत असतो त्याला अज्ञानी म्हणायचं. अज्ञानी म्हणायचं. तो ज्ञानी नाही. दुःख पचवण्याची ताकद त्याला ज्ञानी म्हणायचं. पर्याय आहे तो. मुलगा जर वडिलांना व्यवस्थित बोलत नसेल, वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी जर मुलांनी सगळी हस्तगत केली असेल आणि बापाला जर चांगलं बोलत नसेल तर बापाला पर्याय एक टाळ घ्यावा, एक पताका घ्यावी, निघाला पंढरपूरच्या वारीला. काय कमी असेल आबा खाण्याची? काय कमी? या संप्रदायात तुळशीराम काहीच कमी नाही. पण पोरगा मनासारखं वागत नाही म्हणून बापाने हिरी तुडी टाकली. नालायक आहे. दुःख पचवायची क्षमता नाही. यायला जे रडायचा नाद असतो आणि बटन दाबल्यावर लाईट कसा लागतो पटकन तशा ह्या पटकन रडत्यात. मग त्या नाटक्या रडत्यात का कशा रडत्यात काय माहित. पण मला वाटतं कुठलं नाही पाहिजे. माझी सासू लय दाढी. किती दाढी? गॅसची टाकी नवऱ्याच्या बोखंडीवर, पराठ्याचा भारा नवऱ्याच्याच बोखंडीवर, किराण्याच्या थैल्या आणू त्याचे बोट तुटले आणि तरी माझी सासू लय त्रास देते. काय त्रास देते? काही बायका सहज म्हणतात, बाई मै किती झालेत ग कुत्र्यावानी माझ्या जीवाचा पोत्रा झाला. कुठं पोत्रा झाला? सीतानं 14 वर्ष 22 दिवस दगड उशाला घेतला. जगाची मालकीन गवत पाठीला घेतलं. बिना चप्पलची 14 वर्ष 27 दिवस. तरी आपण म्हणतो वनवास झाला. कसाची बिलाई चुडसत नसेल रामजान. सासूच्या कद्र सुनेन पेटून घेतलं, सुनेच्या कद्र सासून पेटून घेतलं. हे अज्ञानाचं डोक आहे. कारण हे अमूल्य किमतीचं शरीर आहे. याचं वजन करता येत नाही, याचं मोजमाप करता येत नाही, याची किंमत करता येत नाही. इतकं अमूल्य शरीर आहे. हे आपण आत्महत्या नाही करायची याची. कारण हे पुन्हा जगाचा मालक देत नाही. ज्या शरीराचा तू त्याग केलास ते शरीर जीवनभर सूर्यचंद्र तोपर्यंत पुन्हा भेटत नाही. मग होय मसड, मांजर, कुत्र, डुक्कर हे असं व्हावं लागते. आत्महत्या किती वडील ज्ञानी येत. धन्य त्याचे ज्ञान न करेच शोक वधिता बाल. ज्ञान न करेच शोक वधिता बालक नामा म्हणे. 6 लेकरं मारले मेवण्यानं, शोक नाही केलं मिश्र. आणि काय रडून फायदा होता? नालायकापाशी माणसानं रडत नाही पाहिजे, दुःख पचवलं पाहिजे. जी माणसं काही अंगावर झेलतात का ती माणसं मोठी होतात. एक सोपी गोष्ट सांगू का तुम्हाला? आता इथं चालू मला कूलर लावलंय.
तुम्हाला मंडप आहे तरी पण आपल्याला घाम येतोय, पोटासाठी ते उन्हात बसले. उन्हात येते, उन्हात उन्हात आहे नाही ज्वलंत प्रकार. किती ऊन असेल कल्पना करा. या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी वाटेल ते उन्हाच्या सावटाचे चटके सोसते. याला म्हणतात कर्मभीर जगण्याची प्रणाली. हे विश्वाच्या पाठीवर साही मारले, हलकटापाशी रडले नाही, दुःख पचवलं. एक मी काव्य ऐकलं तर हे खरं काय गाथ्यातलं नाही. दिस येतील सुख येईल, जाई नाही कधीशी दुःख, होईल त्या दुःखाची राख रांगोळी. एक ना एक दिवस सुख आपल्या पदरात पडेल, पण दम धरायला पाहिजे. दम 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 दम. आंबा जितका गवतात झाकून फुलानं, चौथ्या पाचव्या दिवशी तितका गोड रस निघते. आज माचाला लावला आणि उद्याच दिवशी माचला आंबट खट. दमाचं फळ फार दमान असते, गोड असते, गोड असते, गोड असते. हे दुःख पचवायची ताकद ज्या पित्यात आहे, असा पिता आहे. सामान्य देवकी असेल का? आपण सहज म्हणतो एखाद्या बाईला जर चांगला मुलगा निघला तिचा, तर बाया म्हणते माय काय सखबाई ग, काय तिचं नशीब, काय पोरग झालं, काय हुशार आहे ग पोरग. त्याच्या आईचं नाव वाढतंय. मग विश्व ज्याच्या ताब्यात आहे, हा जिच्या पोटी जन्माला आला, ती आई पण किती अधिकारी असेल, काय ताकद असेल, काय नाविन्य असेल, काय भक्तीची शक्ती असेल त्या माऊलीकडे, की जिच्याकडे जगाचा मालक अवतीर्ण झालाय, तो भगवान कृष्ण परमात्मा. मग अशी सतोशील आई आहे आणि ज्ञातीपित आहे. ज्ञानी या दोन्ही गोष्टी प्राप्त असताना जगाचा मालक यशोदेकडे आला. काय झालं? काय यशोदेकडे गेले असतील? ताबा प्रारब्ध चुकत नाही. तुम्ही पाप कुठेही करा. इथे एक मी छोटस पद आहे. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. काय म्हणायला नाही पाहिजे आमच्यासारख्या हे कीर्तना. पण एक तुम्हाला लय असं नाद लागलेला आहे ना बासकळ ऐकायचा. याला बासकळ नाही म्हणताय ना? आवश्यक आहे. प्रत्येकाच्या हातात कर्तव्याचं माप आहे. तेव्हा मांजराला वाटतंय मी डोळे झाकून दूध प्याले म्हणजे मालकीन आंधळी आहे, असा तिचा भ्रम आहे. काही लोकांना असं वाटतंय की मी केलेलं पाप कोणाला कळत नसेल. नाही 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 नाही. इतका हुशार आहे पंढरपुरातला मालक, इतका हुशार आहे माझा काशीतला मालक. या दोन मालकाने मिळून प्रत्येक माणसासोबत दोन नौकर दिले. त्याला हे पगार काय देत असतील, आबा खाला काय देत असतील, ते कुठं खात असतील, चुली गॅस कुठं असतील, ते मला काही सांगता येणार नाही. पण प्रत्येकाच्या सोबत दोन दिले. चित्रं गुप्तं भयजायन्तो अधिष्ठितं भय लोकजना, ऋतुंभवा भय सकल सुदाना, ऋतुंभया भय सकल सुदाना, संभो भय भयजायन्ते. चित्र आणि गुप्त नावाचे दोन व्यक्ती प्रत्येकाचं पाप पुण्य लिहित राहतात. वैकुंठातला हरी यशोदेकडे आई वडिलाला सोडून का गेला त्याचा एक मूळ मुद्दा सांगतो आणि मग पुढे पुढे सरकतो. कृता युगात एका बाईचं पोरग तपश्चर्याला बसलं. तपश्चर्या करू लागलं. ते तपश्चर्या या शब्दाचा अर्थ अनुष्ठान. मग कुठल्या तरी नामाचं अनुष्ठान करत असेल ना ते. पण भांगड अशी होती, ते पोरग होतं लाहोर चित्र सशे धरणाऱ्याचं. लाहोर सशे चित्र रानडुकर असं धरणाऱ्याचं महाराज ते पोरग होते. आणि त्यांनी तपश्चर्या केली.
याची तपश्चर्या चालत असताना इकडे एक 11 वर्षाचं पोरग जरा जरा परमार्थ करणाऱ्या माणसाचं मेलं. 11 वर्षाचं मुलगा होतं आणि अयोध्येत त्याचं प्रेत आहे. तर अयोध्येमध्ये असा नियम होता, केस पिकल्याशिवाय माणसं